तुम्हाला सुद्धा ग्लोविंग आणि एकदम हेल्दी लुकिंग स्किन हवी आहे का? तर मग आजचं रुटीन तुमच्यासाठी आहे. आणि हे अगदीच रुटीन नाही आहे. बट तुमच्या सवयीतल्या 1-2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अगदी राईट वेने केल्या, तर तुमच्या स्किनवरती त्याचा 100% उपयोग होणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जर तुम्ही हेअर वॉश केला असेल, तर त्यासाठी तुम्ही एक स्पेशल टॉवेल घेऊ शकता. कारण त्या छोट्याशा गोष्टीवरती तुमच्या हेअरची हेल्थसुद्धा डिपेंड असू शकते. आणि त्यानंतर तुमच्या स्किनवरची डेड स्किन. आता बघा, डेड स्किन असेल ना, तर तुमचं स्किन केअर असू द्या किंवा मेकअप असू द्या, तो तुम्हाला इतका भयानक वेस्टेज वाटणार आहे, कारण तो स्किनपर्यंत पोहोचतच नाही आणि मेकअप तो खूप जास्त घाण दिसतो. बट आज आपण पाहणार आहोत कुठल्याही स्क्रबरशिवाय स्क्रब कसं करायचं. अंघोळीनंतर आपली स्किन मुरलेली असते. कुठल्याही छान कॉटनच्या कपड्याने थोडीशी रब करायची, अगदी हलक्या हाताने. मग तुमच्या स्किनवरचा जो डेड स्किनचा लेयर आहे, तो निघून जाणार आहे. त्यानंतर स्किन केअरमधला आपला फर्स्ट लेयर म्हणजेच टोनर. टोनर हे ऑइली आणि ड्राय दोन्ही स्किनसाठी उपयुक्त असणार आहे. कारण ज्या त्या स्किननुसार आपण कंटेंट वेगवेगळे घेतो. बट या ठिकाणी बघा, माझी ऑइली स्किन आहे, तर टोनरमुळे काय होतं, तुमच्या स्किनमधलं जे अतिरिक्त ऑइल असतं ते येणं कमी होतं, ठीक आहे. आणि ऑइली स्किनवाल्यांना ओपन पोर्सचा खूप जास्त इश्यू असतो, तर तो सुद्धा मिनिमाइज व्हायला मदत होते. त्यानंतर नंबर 2, मॉइश्चरायझिंग. ऑइली स्किन असू द्या, ड्राय स्किन असू द्या किंवा कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किनसुद्धा, तुम्हाला मॉइश्चरायझर स्किप करणं म्हणजे एका मोठ्या धोक्याकडे जाण्यासारखं आहे. कारण मॉइश्चरायझिंग हे फक्त आणि फक्त ड्राय स्किनसाठी नसून ऑइली स्किनसाठी सुद्धा तेवढंच उपयुक्त आहे. आपल्या स्किनमधलं जे अतिरिक्त ऑइल आहे ते येऊ नये जर तुम्हाला असं वाटत असेल, तर मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. कारण तुमची स्किन जितकी कोरडी पडेल, तितकं तुमच्या आतलं ऑइल बाहेर यायला लागेल आणि त्यानंतर तुमची स्किन अजून जास्त ऑइली दिसायला लागेल. आता केसांची काळजी घेतली आहे, स्किनची काळजी घेतली आहे, तर मग ओठांना मागे सोडून चालणार नाही आहे. कारण आपल्याकडे पाहिल्यानंतर आपल्या ओठांकडे लोकांचं लक्ष जातच जातं आणि ते ड्राय, चाप्ट असतील, तर ते अतिशय वाईट दिसतं आणि इम्प्रेशनसुद्धा वाईट पडतं. त्याचमुळे आपण या ठिकाणी लिप बाम किंवा लिप ऑइल डेली यूजसाठी यूज करू शकतो. किंवा मग आता मार्केटमध्ये लिप टिंट किंवा अशा बऱ्याच गोष्टी आल्यात, ज्या तुम्ही स्किन केअरमध्ये यूज करू शकता आणि ते भारीसुद्धा वाटतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि लास्ट स्टेप, सनस्क्रीन. ही अशी एक स्टेप आहे ना, की ती कधीच स्किप नाही करायची. कारण ह्या एका स्टेपमुळे तुमच्या आयुष्यात गेम चेंज होणार आहे. स्किनचा ऑब्व्हियसली. बॉडीसाठी सुद्धा आणि फेससाठी सुद्धा सनस्क्रीन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता बघा, आपल्याकडे टिंटेड सनस्क्रीन आता खूप जास्त यायला लागल्या टिंटेडवाल्या. सो या ठिकाणी मी डॉट अँड कीची घेतली आहे. आणि या ठिकाणी अजून एक सांगते, विश केअरची जी सनस्क्रीन आहे ती मला पर्सनली खूप जास्त आवडते. टिंटेड आणि विदाऊट टिंटवाली सुद्धा खूप सुंदर आहे. बट डॉट अँड कीची तुम्हाला जर डेली यूजसाठी थोडासा टिंट तुमच्या स्किनवरती हवा असेल, थोडंसं कव्हरेज हवं असेल, तर खूप भारी आहे. फक्त ब्लेंडिंगसाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागते आणि डेली लाईफमध्ये थोडंसं कंटाळवाणंही असू शकतं. छान ब्लेंड करून घ्यायचं, आपल्या आयब्रोजवरचं ते पूर्ण काढून घ्यायचं, कारण ऑब्व्हियसली ते फाउंडेशनसारखं दिसायला लागतं. आणि आता आपले केस, आपली स्किन आणि आपणसुद्धा पूर्ण दिवसासाठी रेडी आहोत. चला तर मग मला सांगा, तुम्हाला माझं हे रुटीन कसं वाटलं आणि ह्यानंतर तुम्ही लिपस्टिक किंवा लिप बाम लावू शकता, जसं की मी आता लिप टिंट लावते आहे. थोडंसं प्रेझेंटेबल वाटण्यासाठी. आणि मग वेळ येते ती प्रेझेंटेबल वाटण्याचीच, तर त्या ठिकाणी ब्लश हा मागे नाहीच राहू शकत. सो मी त्याच लिप टिंटने थोडंसं ब्लश ऑन करून घेतले, जे की तुम्ही कुठल्याही लिपस्टिकने करू शकता किंवा ऑब्व्हियसली तुम्ही ब्लशसुद्धा लावू शकता. स्वतःला प्रेझेंटेबल दाखवण्यासाठी आपण काहीही एफर्ट्स घेऊ शकतो. पण डेली लाईफमध्ये ब्लशपेक्षा हे अशा जे हॅक्स असतात, यू नो, लिप टिंट किंवा लिप बाम आणि ह्यासारख्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला उपयुक्त ठरतात. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.